मी आत्ताच याबद्दलची बातमी बघितली। अशा धमक्यांना कुणी भीक घालत नाही। केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकार हे सक्षम आहेत आणि त्यामुळं अशी धमकी ज्यांनी दिली तर आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, नक्कीच त्याचा शोध घेतील आणि चोक्षमोक्ष लावतील असं मला वाटतं। राज्यपालांच्या वक्तव्यामुळे सर्व पक्ष जे आहेत ते नाराज आहेत। जे आपण काल बोलले की त्याच्या वक्तव्याची मागणीला जोर उचलली की सगळे पटवा त्यांना पडला। राज्यपाल महोदय ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले त्या दिवशीपासून छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्यावर ते गेले। छत्रपती शिवरायाच्या बाबत जे जे विषय आलेत त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी आपलं काम केलं। त्यांच्या रोजच्या भाषणामध्ये बोलण्यामध्ये छत्रपती शिवरायाचा उल्लेख आहे। त्यांनी कधी इतिहासाला छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला कधी टाचणीवरही त्या ठिकाणी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला नाही, ते करू शकत नाही। आणि छत्रपती शिवराय मी कालही सांगितलं आणि सर्वच आमची भूमिका मांडली की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता, या देशातला 18 कोटी भाजपचा कार्यकर्ता, या राज्यातला कार्यकर्ता छत्रपती शिवरायांची ऊर्जा घेऊनच काम करतो। छत्रपती शिवरायाचा इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो आणि छत्रपती शिवरायांना देशातनं, जगातनं, महाराष्ट्रातनं त्यांचं स्थान कुणी कमी करू शकत नाही। पण ज्या दिवशी हे संदर्भ आला त्या स्टेजचा शरद पवारजी, नितीनजी त्या स्टेजवर असताना त्यांचा गौरव करणे ठीक आहे, पण त्या गौरवात एखादा त्यांच्या बोलण्यात जो सार आला त्यामध्ये छत्रपती शिवरायाची इतिहासावर, प्रतिमेवर थोडा मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव झाला त्या बोलण्यावर। तर मी कालही म्हटलं की आम्ही सर्व, स्वतः राज्यपाल आणि सर्व छत्रपती शिवरायांच्याच मावळ्यासारखे आम्ही काम करतो। त्यामुळं विरोधकांनी केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्यंत लाजिरवाण्या शब्दामध्ये राहुल गांधींची टीका केली, त्या विषयाला संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली आणि त्या विषयाला सोडून त्या विषयावर मग जर उद्धवजीच्या सेनेला जर एवढंच त्या ठिकाणी हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवराय आणि वीर सावरकरांचा त्या ठिकाणी फरक नसता, तर वीर सावरकरांच्या विषयावर जेव्हा राहुल गांधी वाईट बोलतात, अपशब्द बोलतात, त्यांचा इतिहास हा संपूर्ण जगाने आणि संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याला महान इतिहास आहे वीर सावरकरांचा, ते गळाभेट घेतात आदित्य ठाकरे। खरं तर इतिहासावर कुणी आता जाऊ नये, त्या विषयाला काढून पुढं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनेक विकासाचे कामं आहेत, महाराष्ट्राला पुढं न्यायचं आहे आणि केवळ टीका टिप्पणी करण्याकरता आता खूप त्या ठिकाणी मला वाटतं महत्त्व देऊ नये, आपणही त्या ठिकाणी महत्त्व देऊ नये असं मला वाटतं। समर्थन करताय का राज्यपालांचं, पाठराखण करताय का राज्यपालांचं? नाही, राज्यपालांचे बिलकुल पाठराखण माझं म्हणणंच नाही आहे। ते बोलले, त्यांचा मतितार्थ जर छत्रपती शिवरायाची प्रतिमा मनन करण्याचा असेल तर निश्चित तो चुकीचाच आहे। छत्रपती शिवरायांची प्रतिमा, त्यांचा इतिहास, त्यांचा जाजल्ब इतिहास आणि आमच्या सर्वांचं, आमची जे भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि संघटनेचं काम हे छत्रपती शिवरायांच्या एकंदरीत इतिहासाची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो आहे। त्यामुळे आम्ही कधीच समर्थन करत नाही आहे। पण राज्यपाल महोदय जॉईन झाल्यापासनं, महाराष्ट्रात आल्यापासनं तुम्ही 50 उदाहरण सांगता येईल की राज्यपाल महोदयांनी मग शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा प्रवास असो की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा विषय असो, वारंवार त्यांनी आपल्या कर्तृत्वातनं, करणीतनं त्यांनी एक प्रूव्ह केला आहे। पण त्या दिवसाचा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यात जे आलं त्याबद्दलचं कुणी समर्थन करत नाही। पण राज्यपालांची भूमिका ही कधी
छत्रपती शिवरायाच्या विरोधी राहिली नाही. रावसाहेब दानवे असे बोलले की राज्यातील जी गोंधळलेली आहे म्हणजे काही होऊ शकतं, त्यावर संजय राऊत असे म्हणले की 2 महिन्याने सरकार जे आहे ते पडेल. रावसाहेब दानवेजींनी काय म्हटलं की या राजकीय भानगडीत न पडता डेव्हलपमेंटचे कामं आपण करू. आणि एक गोष्ट खरी आहे, राजकारणामध्ये काल वाटलं का 2.5 वर्षापूर्वी जे सरकार आलं होतं, कधी ते सरकार जाईल, त्यांचे 50 आमदार बाहेर निघतील, उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाही धोरणामुळं, हुकुमशाही वागण्यामुळं 50 आमदार आणि खासदार बाहेर जातील आणि कधी सरकार पडेल, हे कधी वाटलं होतं का? त्याचा आधार त्यांनी घेतला. पण मला वाटतं पूर्ण वेळ सरकार चालणार आहे, मजबूत सरकार आहे. उद्या जर विरोधी पक्षाला जर देवेंद्रजी किंवा एकनाथजीला किंवा अध्यक्षांना, विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यपालांना जर बहुमत सिद्ध करायला म्हटलं तर आता 164 प्लस झाले आहे, 184 होतील. आणि त्यामुळं मला वाटतं की आता याच्यामध्ये जास्त संजय राऊत साहेबांनी बोलू नये. सरकार स्थिर आहे, कुठेही निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, रोज संख्या वाढत आहे, रोज पक्षप्रवेश होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजीकडले मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यकर्ते, स्वतः राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये असताना 500च्या वर प्रमुख जिल्हा परिषदच्या लेवलच्या, विधानसभेचे माजी आमदारा लेवलचे आणि नगरसेवक यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला जेव्हा राहुल गांधी प्रवासावर होते. आणि त्यामुळं कुठेही असं वातावरण नाही आहे. 100% पूर्ण सरकार चालेल. आणि आमचं सरकार खरं तर मी मागेही सांगितलं, आमचं सरकार हे प्रचंड चांगलं काम करत आहे, रोज चांगले निर्णय घेत आहे, रोज त्या ठिकाणी नवीन नवीन बाबी करताय. मागच्या 2.5 वर्षात सरकारपेक्षा 3 महिन्याचं 4 महिन्याचं सरकार हे जनतेला आता त्या ठिकाणी रिलीफ देत आहे. आपण 164 वरून 184 परत ते 20 कडे काही आपण नाही, मी सांगितलं ना की त्यांची मागच्या वेळेस संख्या जी आहे ती नेहमीच कमी होत आली आहे. जेव्हा जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली, काही पुष्कळ लोक अब्सेंट राहिले, काही लोक आपापल्या कामात गेले, त्यांनाही माहीत आहे पूर्ण बहुमत आहे. मध्यावधी निवडणुका का लागतील, कसं काय, त्याला कारण काय आहे? काही आमदार कमी होणार आहेत का? वाढणार आहेत. म्हणजे आत्ताही मोठ्या प्रमाणावर 20-25 आमदाराचं छुपं समर्थन त्या सरकारला आहे. त्यामुळं त्या भानगडीत पडू नका, या सरकारला काम करू द्या. हे सरकार चांगलं काम करत आहे. आणि 2024मध्ये मात्र तुम्ही तिघही, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवजी, तुम्ही तिघही तुमचे उमेदवार बघा, तुम्हाला मिळतील का त्याची काळजी घ्या. राज्यपालांची अशी वादग्रस्त वक्तव्य करण्यामागे केंद्रातल्या भाजप नेत्यांची त्यांना मदत काय संबंध आहे केंद्राचा? केंद्रातलं माननीय मोदीजी स्वतः, अमितभाई, आमचे सर्व नेते छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांच्या प्रेरणेने काम करताय. माननीय मोदीजींनी जेवढे निर्णय घेतले त्याचा दाखला छत्रपतींच्या इतिहासात आहे. आणि त्यामुळं केंद्रातलं कशाला सपोर्ट राहील? मी वारंवार सांगतोय की राज्यपालांनी आपल्या संपूर्ण टर्ममध्ये अनेक वेळा छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्या ठिकाणी त्यांची प्रेरणा घेऊन अनेक कृतीतून त्यांनी करून दाखवला आहे. पण त्या दिवशीचा संदर्भ जो आला तो 1-2 नेत्यांचा पदवी त्या ठिकाणी डिलीट देताना जे काही वक्तव्य आलं त्यावर निषेध झाला. त्याचं समर्थन कुणीच करत नाही आहे. आपण गुजरातला होता आता ते प्रचार करताय, मराठी बहुल सुद्धा तुम्ही ज्या प्रदेशामध्ये ठेवलाय तिथे कमकुवत बाजू असल्यामुळे खास महाराष्ट्रातून काही नेत्यांना भाजपमध्ये बोलवण्यात आलं. आमचं संघटनेचं नेहमीचं कार्य आहे की जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रदेशात निवडणूक लागतात त्या त्या प्रदेशामध्ये आम्ही प्रचारात जातो. कुणालाही कुणी बोलवत नाही. हा सवय भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यकर्त्यांना आहे की पक्ष कार्यकर्ता उठतो आणि प्रचाराला जातो, कुणाला त्या ठिकाणी पाठवायची गरज पडत नाही. राहिला प्रश्न गुजरात निवडणुकीचा, मला त्या गोष्टीचा आनंद आहे की 27 वर्षामध्ये गुजरातच्या इतिहासामध्ये जे सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, यावेळी मात्र 145 प्लसच्या वर सीट घेऊन गुजरातचं सरकार येईल असं वातावरण गुजरातमध्ये आहे. विरोधी पक्ष नाहीच आहे आणि प्रचंड वाईट परिस्थिती आहे. त्यामुळं 145 प्लस तुम्हाला दिसेल. महाराष्ट्रात सध्या सर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ खडसे यांनी सुद्धा आरोप केला होता
आणि एकदम ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप आहे गलिच्छ राजकारण सुरू आहे असं सामान्य प्रतिक्रिया आहे. संजय काय सांगता? राऊतांनी रेडे गुवाहाटीला जाणार असं म्हटलं. त्यावर शिंदेगडाच्या आमदारांनी ओपन म्हणणं सांगितलं. ज्या दिवशी तुम्ही त्यांना धनुष्यबाण दिलं होतं त्या दिवशी ते माणसं होते, ते शिवसैनिक होते, ते अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते होते. आणि आता तुमच्या हुकुमशाहीमुळं तुम्ही त्या 50 आमदारांना उद्ध्वस्त केलं. त्यांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांना जोर दिला. त्यांचं जीवनच उद्ध्वस्त करायला तुम्ही निघाले. ते निवडून येणार नाही अशी काळजी उद्धव ठाकरेंची आपण घेतली. आणि आता तुम्ही त्यांना रेडे म्हणतायत. 5-5 लाख लोकांनी आमदार निवडून दिले आहे, 20-20 लक्ष लोकांनी खासदार निवडून दिले आहे. त्यांना रेडे म्हणताय. खरं तर लोकप्रतिनिधीचा अपमान आहे, त्या जनतेचा अपमान आहे, त्या जनतेने त्यांना निवडून दिलं. मला वाटतं आता ही भाषा सोडावी आणि पुढे महाराष्ट्राच्या विकासाकरता, देशाच्या विकासाकरता काम करा. आपली पक्ष सांभाळा. तो पक्ष रोज फुटतो आहे. रोज शिंदे गटाकडे लोक चालले आहेत, इकडे भाजपकडे लोक येत आहेत. त्यामुळं मला वाटतं आता ते चिडलेल्या अवस्थेमध्ये बोलत आहेत. आमदारांना रेडे म्हणणे, आपल्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी ते या पद्धतीने बोलणे, याचा अर्थ काय? याचा अर्थ ते कुठल्या मानसिकतेत आहे, बुद्धिभ्रंश झाल्यासारखं वागतात आहे. आणि मला वाटतं असे जर वागायला लागले, त्यांच्याकडले जे आमदार आहे तेही काही राहणार नाही, त्यांच्याकडले खासदार आहे तेही राहणार नाही. उद्या त्या स्टेजवर 4 लोक दिसतील. ही परिस्थिती उद्धवजीची होईल असं दिसतं. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहे, त्याचं काय? नाही, त्यांच्या पक्षाचे अधिकार त्यांना आहे. कुणाला एकत्र घ्यायचं, कुणाला त्या ठिकाणी कोणत्या विषयावर, म्हणजे उद्धवजीचा विचार, छत्रपती शिवरायाच्या विचारावर तयार झालेली शिवसेना, त्यांची प्रेरणा घेऊन तयार झालेली शिवसेना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं आयुष्य, त्यांचं विचार, हे सर्व बूटमाती टाकून उद्धवजी आता आपला पक्ष वाचवण्याकरता काहीही करू शकतात. काहीही. मी तर म्हणेल उद्या त्यांना फक्त समाजवादी पार्टीची, म्हणजे एखाद्या वेळी अबू आझमीची बैठक घेऊन किंवा ओवेसीची बैठक घेऊन उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात ओवेसीची युती करू शकतात. त्यांचा पक्ष वाचवण्याकरता ते काही करू शकतात. ते समाजवादीलाही हातात घेऊ शकतात, कुणालाही घेऊ शकतात ते. आणि त्यांचे प्रवक्ते बघा ना काय करतायत. त्यांचे प्रवक्ते कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत तुम्ही बघितलं व्हिडिओ आता. आणि त्यामुळं ते काही करतील. मताच्या राजकारणाकरता उद्धवजींनी सारं गुंडाळून ठेवलं. मी आणि माझा मुलगा राजकारणात राहायला पाहिजे, बाकी सर्व कार्यकर्ते उद्ध्वस्त झाले पाहिजे, विचारही उद्ध्वस्त झाला पाहिजे, याकरता ते काम करतायत. प्रधानमंत्री को देखिए, मैंने अभी देखा है न्यूज़ मीडिया के माध्यम से, तो मुझे लगता है कि क्या उसमें सही है क्या गलत है, वो केंद्र की सरकार जो केंद्र की सरकार और राज्य की सरकार, दो सरकारें हैं. अमित भाई जैसे हमारे गृह मंत्री है, देवेंद्र जी है, तो निश्चित रूप से वो इस पे जाएंगे. कौन इस प्रकार से माननीय पंतप्रधान जी को थ्रेट देने की बात कर रहे हैं, तो निश्चित रूप से सरकारें काम करेगी उसमें. गवर्नर का जिस तरह से ये हो रहा विरोध हो रहा है, क्या बीजेपी उनका समर्थन कर रही है? नहीं, बीजेपी क्यों समर्थन? मैंने कहा ना कि भाई राज्यपाल जी जिस दिन से महाराष्ट्र में आए उस दिन से उनकी कृति में आप शिवनेरी का उनका प्रवास देखिए, उनके छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव में उनका प्रेजेंस देखिए. छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर ही उनका काम चलता है. ऐसे में वो डायस के ऊपर कोई विषय को लेकर जो बात आई वो कोई समर्थनीय नहीं है. लेकिन भारतीय जनता पार्टी का, देश का और महाराष्ट्र का हर कार्यकर्ता छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को लेकर, उनकी प्रेरणा लेकर ही काम करता है. हम सारे लोग छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को ही सामने रख के काम करते हैं. हमारा हर व्यक्ति इसके सिवा काम ही नहीं कर सकता. और छत्रपति शिवाजी महाराज जी का जब तक हम लोग हैं, हमारी हजारों पीढ़ी आएगी, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास वही रहेगा. इतिहास से प्रेरणा वही मिलेगी. कोई भी थोड़ा सा भी, किंचित भी छत्रपति शिवाजी महाराज के विषय को लेकर कोई भी टिप्पणी नहीं कर सकता. वो उसको माफ भी नहीं किया जाएगा. महाराष्ट्र में कितने दिन सरकार चलेगी, जिस तरह से
ये सरकार पूरी चलेगी, क्यों आपको डर है ऐसा? संजय राउत जी के कहने पे आप क्यों कहते हैं? संजय राउत जी सवेरे उठकर उनको यही काम है कि सवेरे एक न्यूज़ दे देना और वो दिन भर चलते रहना। तो संजय राउत जी को मेरा यहाँ पे इतना ही कहना है कि आप वो भानगढ़ में मत गिरिए। बच्चे हैं वो देखिए उनके पास है क्या नहीं है, क्योंकि विधायकों को वो रेड़े कहते हैं। जिस दिन उन्होंने विधायक को टिकट दी थी शिवसेना की, जब धनुष्यबाण दिया था, उस समय वो शिव सैनिक थे। वो समय स्वर्गीय बाला साहेब ठाकरे के विचारों के शिव सैनिक थे। छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े थे। वो ईमानदार शिव सैनिक थे। जिस दिन आपने उनको टिकट दिया, चुन के आए, 2.5 साल आपके साथ काम किया उन्होंने। जब तुम्हारी मुगलशाही चली, तुमने मुगलों जैसा उनके साथ व्यवहार किया। उनके एमएलए एरिया में कांग्रेस राष्ट्रवादी के लोगों को ऊपर जाके बिठाया। वहां के पालक मंत्री कांग्रेस राष्ट्रवादी के शिवसेना के विधायकों को समाप्त करने के लिए काम कर रहे थे। राष्ट्रवादी 100 सीटें लाने की बात कर रही थी और आप चुपचाप घर में कांच के कैबिन में बैठे थे। उसका अस्तित्व खत्म हो गया था। वो चुन के दोबारा नहीं आ सक रहे थे। ऐसी मानसिकता विधायकों की हुई करके उन्होंने आपके जुल्म के खिलाफ लड़ाई लड़ी। राउत जी जो बच्चे वो भी नहीं रहेंगे और आप 4 ही लोग स्टेज पे दिखेंगे। मुझे लगता है विधायक के बारे में, सांसद के बारे में, चाहे कोई भी पार्टी का हो, उसके बारे में इस प्रकार से बात नहीं होनी चाहिए, ऐसा मुझे लगता है। गुजरात में चुनाव में क्या बीजेपी की परिस्थिति? देखिए, मैं गुजरात में 3 दिन रहकर आया हूँ। मुझे इस बात का अभिमान है वहाँ के सभी मतदाताओं के ऊपर कि सारे मतदाता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, माननीय अमित भाई के नेतृत्व में वह पूरी तरह से भारतीय जनता पार्टी में विश्वास करते हैं। वहाँ के अध्यक्ष जो है CR पाटिल जी, उनका भी बहुत विश्वास लोगों के जनता के बीच में है। मुझे लगता है कि 27 साल भारतीय जनता पार्टी की सरकार वहाँ चली, आज तक जितने विधायक चुन के नहीं आए, उससे ज्यादा विधायक चुन